पुंडलिकाने विठू माऊलीला उभं राहण्यासाठी जी वीट दिली ती कोणती सामान्य वीट नाहीये. प्राचीन काळी एक ऋषी होऊन गेले. त्यांनी प्रचंड उग्र तप सुरू केलं. तप इतकं प्रभावी होतं की त्रिलोक डळमळू लागलं. देवांचा राजा इंद्र त्यांच्या तपाने घाबरला. त्याला वाटलं या ऋषींच्या तपावर त्रिदेव प्रसन्न होतील आणि त्यांना देवराज इंद्राचं पद देऊन टाकतील. आपण पदावरून निष्कासित होऊ. इंद्र त्या ऋषींच्या तपात विघ्न आणू लागला. पण ते ऋषी काही माघार घेईना. त्यांचं तप थांबेना. शेवटी इंद्र रागावला आणि त्याने त्या ऋषींचा वध केला. मृत्यूक्षणी त्या ऋषींनी त्याला शाप दिला की तू जड बुद्धीने विचार केलास, स्वतःचा स्वार्थ पाहिलास, त्यामुळे या क्षणी तू दगडी वीट होशील. हे शब्द ऋषींच्या तोंडून बाहेर पडले आणि तो पृथ्वीवर वीट झाला. अनेक वर्ष त्यांचं पापक्षालन झालं आणि शेवटी विठ्ठलाच्या पायाचा स्पर्श होऊन इंद्र मुक्त झाला. रामकृष्ण हरी.